सरनाईकांच्या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलं असता एसटीच्या प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत रद्द होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळू असंही शिंदे म्हणतात। तोट्यात जाते लाडक्या बहिणींची सवलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। आणि महिलांना काही काळापूर्वी आपल्या राज्यात एसटी प्रवासात सवलत दिली गेली होती, पण या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेल्याची कबुली राज्याचे नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। महिला आणि ज्येष्ठ व्यक्तींना एसटी प्रवासात सवलत आहे, यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा फटका बसतोय, तोटा होतोय असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलं। त्यामुळे यापुढे नव्यानं एसटीत कोणतीच सवलत मिळणार नाही असेही संकेत त्यांनी दिले। पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या अशी मागणी सरनाईकांकडे केली गेली आणि यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सवलतीमुळेच एसटी बस तोटात गेल्याचं वक्तव्य केलं। त्यामुळे आता अशा मागण्यांमुळे सगळ्यांनाच मोफत सवलत किंवा सेवा देता येणार नाही। जर अशा पद्धतीनं सवलती देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणंच मुश्किल होईल। त्यामुळे या सवलतींचा विचार करता येणार नाही असंही ते म्हणाले। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत, आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। त्याचा फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल। आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते, आता ते मंत्री आता झालेले। त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार करता।